मला हा निर्णय लगेच घ्यावा लागेल. आय विल हॅव टू टेक डिसिजन इमिडिएटली. मी ही जबाबदारी स्वीकारला तयार आहे. आय एम रेडी टू ॲक्सेप्ट धिस रिस्पॉन्सिबिलिटी. हा विषय सध्या माझ्या नियंत्रणात नाही. धिस मॅटर इज नॉट अंडर माय कंट्रोल राइट नाऊ. तर बघा मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टू इंग्लिश या मास्टर यूट्यूब चॅनलवरती. आणि हा चॅनल आपण खास करून महाराष्ट्रातील मराठी बांधवांसाठी सुरू केलेला आहे. ज्यांना इंग्लिश शिकण्याची धडपड आहे, इंग्लिश शिकण्याची जिद्द आहे, त्यांनी लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करावा. कारण या चॅनलवरती आपण पूर्ण यूट्यूबवरती कोणतीही अशी मोठी सिरीज तुम्हाला सापडणार नाही, जी की 1,00,000 मराठी टू इंग्लिश सेंटेन्स सिरीज आपण सुरू केलेली आहे. मागच्या 3 महिन्यापासून कंटिन्यू हा यूट्यूब चॅनल ग्रो होत चाललेला आहे. कंटिन्यू हा चॅनलवरती आपण ज्ञानाध्यानाच्या गोष्टी करत आहोत तुमच्यासोबत. तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा डे 13 म्हणजे 13वा दिवस आहे. आणि याच्या अगोदर आपण खूप सारे मराठी टू इंग्लिश ट्रान्सलेशन व्हिडिओज अपलोड केलेले आहे ड्रायव्हर इंटरव्ह्यूसाठी. तर ते नक्की बघा. तर आजचे सेंटेन्स आहेत ऑफिस, ट्रॅव्हल, डिसिजन, रिस्पॉन्सिबिलिटी, रिअल लाईफ सिच्युएशन्स. तर चला सुरुवात करूया कोणताही वेळ वाया न घालवता. तर बघा मित्रांनो, 50 इंग्लिश सेंटेन्स सीरीज आहे, मराठी टू इंग्लिश आहे आणि डे 13 आहे. हा तुम्हाला बघणं खूप गरजेचं आहे, कारण मराठी बांधवांना इंग्लिश येणं हे आमचं ध्येय आहे. इंग्लिश शिकवणं हे आमचं ध्येय आहे. तर डिसिजन अँड रिस्पॉन्सिबिलिटी, जसे की कठीण निर्णय घेण्याबद्दल मराठी टू इंग्लिश ट्रान्सलेशन व्हिडिओज, ट्रान्सलेशन सेंटेन्स कसे असतात, हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. मस्ट लर्न इंग्लिश सेंटेन्स, इंग्लिश ही काळाची गरज आहे. इंग्लिश शिकणं हे मस्ट आहे. तर रिअल लाईफ सिच्युएशन्स आहेत, 1,00,000 सेंटेन्स सीरीज जे आपण सुरू केलेले आहे. त्याचं हे इंट्रोडक्शन आहे. चला सुरू करूया एक एक वाक्य. मला यावर थोडा विचार करायचा आहे. आय नीड सम टाईम टू थिंक अबाउट धिस. हे काम हे काम अपेक्षेपेक्षा कठीण आहे. धिस वर्क इज हार्डर दॅन एक्सपेक्टेड. मी यासाठी पूर्णपणे तयार नव्हतो. आय वॉज नॉट फुल्ली प्रिपेअर्ड फॉर धिस. मला थोडा ब्रेक घ्यायची गरज आहे. आय नीड टू टेक अ शॉर्ट ब्रेक. हा मुद्दा आपण नंतर चर्चा करू. वी विल डिस्कस धिस पॉइंट लेटर. मी याबद्दल स्पष्ट सांगू इच्छितो. आय वॉन्ट टू बी क्लिअर अबाउट धिस. मला याचा अनुभव आधी नाही. आय डू नॉट हॅव प्रायव्हर एक्सपिरियन्स ऑफ धिस. हा पर्याय सध्या योग्य वाटतो. धिस ऑप्शन सीम्स राईट ॲट द मोमेंट. मला यात सुधारणा करावी लागेल. आय विल नीड टू इम्प्रूव्ह धिस. हे काम वेळेत पूर्ण होईल. धिस वर्क विल बी कंप्लीटेड ऑन टाईम. मला यासाठी परवानगी घ्यावी लागेल. आय विल हॅव टू टेक परमिशन फॉर धिस. मी याची जबाबदारी माझ्यावर घेतो. आय टेक फुल रिस्पॉन्सिबिलिटी फॉर धिस. हा निर्णय सर्वांसाठी योग्य आहे. धिस डिसिजन इज राईट फॉर एव्हरीवन. मला हे समजून घ्यायला वेळ लागतोय. आय एम टेकिंग टाईम टू अंडरस्टँड धिस. बघा मित्रांनो, खूप अशी इंग्लिश वाक्य आहे, जी की रोजच्या वापरातील वाक्य आहे आणि रोज आपण ही वापरल्याशिवाय आपल्यालाही पर्याय नाही आहे. तर खूप महत्त्वाची वाक्य आहे, जसं की आपण यावर तोडगा काढू शकतो. वी कॅन फाइंड अ सोल्युशन फॉर धिस. मला याची सवय व्हायला थोडा वेळ लागेल. इट विल टेक मी सम टाईम टू गेट यूज्ड टू धिस. हे अपेक्षेपेक्षा झालं नाही. धिस डिड नॉट हॅपन ॲज एक्स्पेक्टेड. मला याबाबत खात्री नाही. आय एम नॉट शुअर अबाउट धिस. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. धिस पॉइंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मला यात सहभागी व्हायचं आहे. आय वॉन्ट टू बी इन्व्हॉल्व्ड इन धिस. हे काम मी एकट्याने करू शकत नाही. आय कॅन नॉट डू धिस वर्क अलोन. आपण यासाठी दुसरा मार्ग शोधूया. लेट अस लूक फॉर अनदर वे फॉर धिस. मला हा बदल स्वीकारावा लागेल. आय विल हॅव टू ॲक्सेप्ट धिस चेंज. हे माझ्या अपेक्षेपेक्षा वेगळं आहे. धिस इज डिफरंट फ्रॉम माय एक्स्पेक्टेशन. मला याची पूर्ण माहिती नाही. आय डू नॉट हॅव कंप्लीट इन्फॉर्मेशन अबाउट धिस. हे काम आत्ताच सुरू करूया. लेट अस स्टार्ट धिस वर्क राईट नाऊ. मला यात सुधारण्याची संधी आहे. आय हॅव ॲन अपॉर्च्युनिटी टू इम्प्रूव्ह इन धिस. हा विषय सध्या प्राधान्याचा आहे. धिस मॅटर इज अ प्रायोरिटी राईट नाऊ. मला यासाठी थोडी वेळ मदत लागेल. आय नीड सम हेल्प फॉर धिस.
आपण हे टप्प्याटप्प्याने करू. वी विल डू धिस स्टेप बाय स्टेप. मला याचा अंदाज आधीच होता. आय हॅड ॲन आयडिया अबाउट धिस अर्लियर. हे काम सोपं वाटत नाही. धिस वर्क डज नॉट सीम ईझी. मला यावर अंतिम निर्णय घ्यायचा आहे. आय हॅव टू टेक द फायनल डिसिजन ऑन धिस. हे आपण शांतपणे सोडवू शकतो. वी कॅन सॉल्व्ह धिस कामली. मला यात धोका दिसतोय. आय सी अ रिस्क इन धिस. हा मुद्दा सध्या बाजूला ठेवूया. लेट अस कीप धिस मॅटर असाइड फॉर नाव. मला याचा परिणाम माहीत आहे. आय एम अवेअर ऑफ द कन्सिक्वेन्स ऑफ धिस. आपण वेळ वाया घालवत आहोत. वी आर वेस्टिंग टाईम. मला हे स्पष्टपणे समजलं आहे. आय हॅव अंडरस्टूड धिस क्लिअरली. हा पर्याय जास्त सुरक्षित आहे. धिस ऑप्शन इज सेफर. मला यावर पुन्हा विचार करावा लागेल. आय विल हॅव टू रिथिंक धिस. हे काम अपेक्षेप्रमाणे झालं. धिस वर्क हॅपन ॲज एक्सपेक्टेड. तर मित्रांनो, ही 1,00,000 सेंटेन्स सीरीजची डे 13 म्हणजेच 13वा दिवस होता आणि ही रोज वाक्य तुम्ही वापरायला सुरुवात करा. तुमची इंग्लिश आपोआप सुधारताना तुम्हाला जाणवेल. तर आजचे 50 सेंटेन्स तुम्हाला कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्या डे 40ला भेटूया. आजचा होमवर्क कंप्लीट करा. बघा मित्रांनो, तुम्हाला होमवर्क हाच आहे. एक व्हिडिओ कमीत कमी तुम्हाला 5 वेळेस बघायचा आहे. मी रोज एक व्हिडिओ अपलोड करतोय. आपल्या 2 सेंटेन्स सीरीज चाललेल्या आहे. एक आहे 1,00,000 सेंटेन्स सीरीज आणि दुसरी आहे 1,00,000 वर्ड सीरीज. बघा मित्रांनो, सेंटेन्स जर बनवायचं असेल तर वर्डची गरज आहे, शब्दांची गरज आहे. मराठीतले शब्द इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात याची गरज आहे. याच्यासाठी आपण 1,00,000 वर्ड सीरीज आणि 1,00,000 सेंटेन्स सीरीज अशा 2 सीरीज चालू केलेल्या आहे. तर याचा फायदा घेण्यासाठी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओत आपण शिकणार आहोत डे 40 म्हणजे 14वा दिवस 1,00,000 सेंटेन्स सीरीज कमिंग सून. म्हणजेच 1,00,000 सेंटेन्स सीरीजचा डे 40 कमिंग आहे. तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अंदाज घेऊन आणि 50 नवीन सेंटेन्स घेऊन तुम्ही आणि आम्ही सोबत भेटूया. धन्यवाद.